ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कळंबा मध्यवर्ती कारागृह जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सन 2024 मध्ये तुरुंगातून पळून गेलेल्या परप्रांतीय आरोपीला जुना राजवाडा पोलिसांनी सांगोल्यातून अटक केली आहे। वजीर नामसिंग बारेला असं त्यांचं नाव आहे। पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असणारा आरोपी वजीर नामसिंग बारेला हा त्याच्या पत्नीसोबत धुळे जिल्ह्यात वास्तव्यास होता। दरम्यान सन 2017 मध्ये धुळे जिल्ह्यात त्यानं पत्नीचा खून केला होता। पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी वजीर बारेला याला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। आरोपी वजीर बारेला हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सन 2024 मध्ये कारागृहाच्या परिसरातून शेतीचं काम करताना पळून गेला होता। या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या फिर्यादीमधून जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गेल्या 2 वर्षांपासून आरोपी बारेला हा पोलिसांना मिळून आलेला नव्हता। दरम्यान जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं गेल्या 2 वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपी वजीर बारेला याला सांगोला परिसरातून अटक केली आहे। पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोर, अंमलदार अमर पाटील, रोहन टिपुगडे, सुनील घोसाळकर यांनी मिळून ही कारवाई केली आहे।